श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं भक्तिमय वातावरणामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे। आज या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये पोहोचतायत। काल पिंपरी चिंचवडमधील आकुर्डीच्या मुक्कामानंतर तुकोबारायांची पालखी पुण्याच्या दिशेने निघालेली आहे। ज्ञानोबारायांची पालखी सुद्धा आळंदीमधून पुण्याकडे रवाना झालेली आहे। दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे ज्ञानोबांची पालखी बघायला मिळते तर दुसरीकडे तुकोबारायांची पालखी आपल्याला बघायला मिळते। आकुर्डीमधून निघालेली सकाळी 5 वाजता निघालेली पालखी अजूनही आपण बघू शकतो की दुतर्फा ज्या आहेत त्या लाईन या ठिकाणी लागलेल्या आहेत। वारकऱ्यांनी पिंपरी चिंचवड परिसर फुलून निघालाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, पण एकंदरीत लाखो वारकरी भाविक देहूपासून निघालेले आहेत आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची ही पालखी आता दापोडीसाठी निघालेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर लाखो भाविकांनी हा जरी परिसर फुलून निघाला असला तरी भक्तिमय वातावरण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सकाळपासूनच बघायला मिळतंय। 5 वाजता निघालेली ही जी पालखी आहे, हा सोहळा बघण्यासाठी सुद्धा लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि एकंदरीत आपण बघू शकतो की युवक असतील किंवा स्थानिक लोक जे असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि ह्या संपूर्ण जी पालखी आहे तिला अनुभवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करण्यात आलेली आहे। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड। सध्या आपण पाहतोय की वारकरी पंढरीच्या दिशेने पाऊले चालती पंढरीची वाट या उक्तीप्रमाणे सध्या चालत आहेत। ते सध्या पुण्यातल्या पिंपरी चिंचवड जवळच्या खराळवाडीच्या विठ्ठल मंदिरात त्यांचा आजच्या दिवसाचा पहिला विसावा आहे। सकाळी आकुर्डीमधून आरती करून ही माणसं या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहेत। आज दिवसभरात पुण्यापर्यंतचा प्रवास करून आजचा त्यांचा मुक्काम हा पुण्यामध्ये असणार आहे। सध्या ते खराळवाडीमध्ये थांबलेले आहेत। त्यांच्यामध्ये असणारा हा जल्लोष आहे, त्यांच्यामध्ये असणारे हे जे काय टाळ मृदुंग यांच्या गजरात जो नाद निनादलाय तो या ठिकाणी आपण बघतोय। वेगवेगळी या पिंपरी चिंचवड मधली माणसं, खराळवाडीतली माणसं पालखीच्या स्वागतासाठी, दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। जगद्गुरू तुकाराम महाराजांची ही पालखी आहे, जी पालखी आता पुण्याच्या दिशेने निघालेली आहे आणि या पालखीच्या पादुका पाहण्यासाठी कितीतरी लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। पोलीस बांधवांचा हा कडक बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आहे। अगदी काटेकोरपणे काळजी घेतली जाते आहे आणि सगळ्या पद्धतीने व्यवस्थित नियोजन केलं जात आहे। आजचा मुक्काम पुण्यामध्ये असेल आणि पुणे नगरीमध्ये 2 दिवस ही पालखी त्या ठिकाणी स्थिरावणार आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे। आपल्याला पालखीची दृश्य बघायला मिळत आहेत। मोठ्या उत्साहामध्ये वारकऱ्यांचं स्वागत केलं जात आहे, पालखीचं सुद्धा स्वागत केलं जात आहे। तर काही वारकऱ्यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कृष्ण हरी मंडळी, आपण सध्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आहोत। ही पालखी पुण्याच्या दिशेने निघाली आहे। माऊली, काय सांगाल, पुण्याच्या दिशेने निघालाय? विठ्ठलाची जी ओढ आहे ती अतिशय तीव्र आहे, त्याच्यामुळं पाऊले आपोआपच वेगाने पडत चाललेली आहे। पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हटलं जातं। माऊली, काय मिळतं या चालण्यातून? काय नाही, पुण्य मिळतंय बघा चालण्याने। पुण्यभूमी आळंदी पासून पुणे नगरीकडे ही मंडळी निघालेली आहे आणि आपण बघतोय। माऊली, कसा हा प्रवास, म्हणजे कुठं आरती यानंतर असणार आहे, कुठं विसावा असणार आहे? इथे आता विसावा आहे, इथं शाळेमध्ये आहे, इथलं विद्याविकास प्रशाला म्हणून शाळा आहे, त्या ठिकाणी आपला विसावा आहे। आता मध्यंतरी काही माणसं काही वाटपासाठी येत असतात, काही देण्यासाठी येत असतात, काही सत्कार करण्यासाठी येत असतात, त्यावेळी भजनं होत नाहीत, तर ती भजनं कशी कव्हर करता तुम्ही? नाही, मध्ये वाटप असेल तर आम्ही घेत नाहीये, आम्ही ते वाटप काही घेत नाही कुठल्याही प्रकारचं, कारण त्या विसाव्याच्या ठिकाणी आमची सोय केलेली असते। उदाहरणार्थ आता या विद्याविकास प्रशालामध्ये तिथले संस्थापक आहेत राजेंद्र भोसले यांनी आमची सर्व सोयी करून ठेवलेली आहे, त्यामुळं रस्त्याने आम्ही कधीही काही घेत नाही, त्याच्यामुळं आम्हाला डिस्टर्ब होत नाही। अगदीच ही वारकरी मंडळी आहे जी कधी कुणाचं काही घेत नाही, देत राहते, अशा पद्धतीच्या वारकरी मंडळीचा हा नित्यक्रम असतो। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पुणे।